माननीय सभापती रायगड जिल्हा नियोजन समिती सदस्य विकास खरत यांची विधानसभा क्षेत्रातील भाजपच्या कामोठे मंडळ अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रधान समारंभ सोहळा 27 एप्रिल रोजी भारतीय जनता पक्ष कार्यालय कामोठे येथे कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी भाजप कार्यकर्ते व कामोठे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कामोठे मंडळ अध्यक्षपदासाठी विकासजी घरत यांची एकमताने निवड झाली, त्याबद्दल मनापासून अभिनंदन करतो व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो। चांगल्या यश मिळो अशी ग्वाही देतो आणि त्यांना पुन्हा शुभेच्छा देतो। धन्यवाद। 2047चं स्वप्न भारताच्या उज्ज्वल भवितव्याचं बघायचं असेल तर आजच भारतीय जनता पार्टीची धुरा ही तरुणांच्या खांद्यावर द्यायला पाहिजे। म्हणून 45 वयाच्या आतला वयोगटातलाच मंडलाध्यक्ष असावा असा आग्रह प्रदेश आणि राष्ट्रीय प्रदेश कार्यकारिणी धरला आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतो पनवेल विधानसभेमध्ये सर्व मंडल अध्यक्ष हे 45च्या आतले मानतो। विकासजींना मी राजकीय भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि विकासजींना सांगतो की जास्तीत जास्त आता कुटुंब प्रमुख झालायस, जरी कुटुंब प्रमुखाला सर्वांची सुख आणि दुःख ही समजून घ्यावी लागतात, त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना बंधूंना भगिनींना समजून घेऊन भारतीय जनता पार्टीचं कामोठ्याचं जो नाव लौकिक आहे तो टिकून विकासजी घरत यांच्या नेतृत्वात आपण सर्वजण टिकून ठेवाल याची मला खात्री वाटते। मी विकासजींना पुन्हा एकदा पुढील या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन माझे वाटते की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही आम्ही जे आहोत तर प्रत्येकाला अभिमान वाटावा अशा पद्धतीचं पक्षाचं धोरण आहे की आपले मंडल अध्यक्ष तरुण पाहिजेत। युवा मोर्चा ही आपली एक विंग आहे, म्हणजे जसे पक्षामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे 7 मोर्चे आहेत, त्याच्यात महिला मोर्चा आहे, त्याच्यामध्ये ओबीसी मोर्चा आहे, त्याच्यामध्ये एससी मोर्चा आहे, त्याच्यामध्ये एसटी मोर्चा आहे, त्याच्यामध्ये अल्पसंख्याक मोर्चा आहे, किसान मोर्चा आहे आणि त्याचबरोबर युवा मोर्चा। युवा मोर्चा हा तरुण असला पाहिजे, तरुणाईला डायरेक्ट कनेक्ट असला पाहिजे। आज इथे आमचे सर्व पदाधिकारी सगळे उपस्थित असतीलच असं नाही, पण या प्रत्येकानं पक्षाच्या जडणघडणीमध्ये कामोठ्यामध्ये भारतीय जनता पार्टी वाढावी याच्यासाठी आपल्यापैकी प्रत्येक जण योगदान दिलंय। वेगवेगळे उपक्रम पक्षानं सांगितले, ते सगळे उपक्रम तुम्ही यशस्वीपणाने राबवले आणि मग सदस्य नोंदणीच्या वेळेला तर तुम्ही सगळ्यांनी मिळून अथक परिश्रम घेत एक रेकॉर्ड प्रस्थापित केला, त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा यापूर्वी केलंय पुन्हा एकदा मी विशेष अभिनंदन करतो। आणि विकास घरत आणि त्यांच्याबरोबर सगळे जे पदाधिकारी सहकारी जे नव्यानं या टीमचे सदस्य असतील त्यांना तर शुभेच्छा आहेतच, पण त्यांच्या पाठीमागं कुठलाही उपक्रम केला तर महिला शक्ती आहे, इथं ज्येष्ठ नागरिक आहे, युवा वर्ग आहे, प्रत्येक समाजाचा वर्ग आज या ठिकाणी आहे। त्या प्रत्येकाला भारतीय जनता पार्टी हा माझा पक्ष आहे, भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम माझा कार्यक्रम असं वाटलं पाहिजे। आणि थांबतो। नक्कीच भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड यांच्या माध्यमातून आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील यांच्या माध्यमातून कामोठा मंडल पदी माझी निवड केलेली आहे, त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे आभार मानतो की भारतीय जनता पार्टी हा एक पक्ष नव्हे एक विचार आहे, त्याची कार्यकारिणी एक सदस्यापासून तर मंडळाच्या अध्यक्षापर्यंत किंवा महाराष्ट्र अध्यक्षापर्यंत किंवा केंद्राच्या अध्यक्षापर्यंत होत असते। कारण भारतीय जनता पार्टी याच्यात नेहमी नेम अटी आणि एक संस्कार आहेत। इतर पार्ट्यांसारखा पक्ष नसून एक 1980 साली चालू झालेला भारतीय जनता पार्टी जरी पक्ष असला तरी त्याची मुलं ही जनसंघापासून रुजलेली आहेत, त्याच्यामुळे याची विचारधारा आज आपण निदर्शनाखाली ठेवता आज आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील किंवा रामशेठ ठाकूर साहेब असतील यांच्या माध्यमातून जी जबाबदारी माझ्याकडे कामोठा मंडलाध्यक्ष म्हणून दिलेली आहे ती मी योग्य पद्धतीत पार पाडली। की कामोठा शहर हा झपाट्याने वाढत चाललेला आहे, लोकसंख्या वाढत चाललेली आहे। भारतीय जनता पार्टीचं मी आत्ताच बोललो की
ज्या पद्धतीत काम करण्याची पद्धत आहे, सदस्य नोंदणी आज जगातला सर्वात मोठा सदस्य नोंदणीच्या पद्धतीत भारतीय जनता पार्टी हा प्रथम क्रमांकावर आहे आणि सर्व आमदार असतील, खासदार असतील किंवा ग्रामपंचायत सदस्य असतील, देशातली सर्वात मोठी पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे आणि या पार्टीच्या माध्यमातून जी विचारधारा इतक्या वर्ष अंत्योदयची विचारधारा असेल किंवा पहिला राष्ट्र, नंतर पक्ष, नंतर आपण स्वतःला बाळगलेली ही विचारधारा योग्य पद्धतीत आज काम करत आहेत आणि त्याच विचारधारेवर आज मी कांबोट्याचा जो वाढलेला विस्तार आहे त्याला योग्य न्याय देईल, तर जेणेकरून फक्त इन्फ्रास्ट्रक्चर नव्हे तर या कांबोट्यामध्ये असलेल्या काही समस्या असतील, ज्या आरोग्याच्या समस्या असतील, शैक्षणिक समस्या असतील किंवा मंदिरांचे विषय असतील, अशा एकदम शेवटच्या घटकापर्यंत जी जी गरज आहे त्या गरजेला मी न्याय देण्याचा प्रयत्न करणार. आज माझ्या अगोदर ही काही भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष झालेले आहेत, डॉक्टर अरुण कुमार भगत असतील किंवा रवींद्र जोशी असतील, यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीत आता आमदारकी खासदारकी झाल्या घवघवीत यश चांगल्या पद्धतीत भारतीय जनता पार्टीला मिळालेलं आहे. त्याच्यापेक्षा आणखीन वेगळा काही कार्यक्रम करून या भारतीय जनता पार्टीला आणखी सदस्य नोंदणीच्या माध्यमातून की भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला जोडण्यासाठी मी जरूर प्रयत्न करणार आणि येणारी महानगरपालिकेच्या निवडणुकीत इतका घवघवीशी यश मिळणार आहे की पनवेल महानगरपालिकेत कांबोट्यातून सर्वात जास्त लोकप्रतिनिधी हे निवडून जातील.